मतलब महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आज बैठक होईल आणि आजच तारखा मला वाटतं जाहीर होतील. म्हणजे आता समजा आज उद्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि निवडणुकीची सुरुवात होईल. आमची सर्व तयारी अतिशय जोरात या ठिकाणी आहे. महायुती म्हणून आम्ही राज्यामध्ये या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे, लोकांचा विश्वाससुद्धा आमच्या केंद्रीय नेतृत्वावर आहे, माननीय मोदीजींवर आहे, माननीय इथे राज्यामध्ये देवेंद्रजींवर आहे. आमचे मित्रपक्ष आहेत, माननीय शिंदेसाहेब या ठिकाणी आमच्यासोबत आहेत, अजितदादा पण आहेत आणि आम्ही बहुतांशी ठिकाणी महायुती म्हणूनच या ठिकाणी लढणार आहोत. आणि मी पुन्हा अतिशय विश्वासाने सांगेल, कारण मतदारांचा विश्वास आमच्यावर आहे, जनतेचा विश्वास आमच्यावर आहे, त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत. आणि म्हणून सगळ्या महापालिका आपण बघा, मी नेहमी वारंवार तुम्हाला सांगतोय की जे मी म्हणणारे आहेत त्यांची काय परिस्थिती होते ती आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल. नाशिकमध्ये खास करून आपण युती म्हणून लढणार आहात का वेगळे लढणार आहात, आपल्याकडनं वैयक्तिक काय मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं? नाही, आम्ही युती म्हणून या ठिकाणी लढणार आहोत. मी आधीच सांगितलेलं आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये मग जळगाव असेल, धुळे असेल, नाशिक असेल, या ठिकाणी आम्ही युतीतच लढणार आहोत. 100+चा नाराही नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी देण्यात आला होता. यासोबत अशी चर्चा आहे की अनेक ठिकाणी स्वबळावर नाही तर वेगळे पक्ष देखील निवडणूक लढतील. नाही, नारा दिला म्हणजे काय, आम्ही 100+च करू. युतीमध्ये राहून आम्ही 100+च करणार आहोत. उलट अधिक संख्या आमची वाढेल, अधिक संख्या वाढेल. मागच्या वेळेस आपले 66 नगरसेवक निवडून आलेले होते. आता युती जर केली तर जे विद्यमान आहेत त्यांनाच तिकीट गमवण्याची वेळ येईल. मग अशा वेळेस युती बघा, युती झाली तर काही प्रमाणामध्ये कमी जास्त होईल, कारण आता शेवटी युतीचा फायदाही आहे आणि थोडा कार्यकर्त्यांना म्हटलं तर थोडा तोटाही आहे. पण आम्ही युतीत लढलो तर मी पुन्हा सांगेल की आम्ही 100च्या वर, म्हणजे असा अनपेक्षित आकडा आपल्यासमोर या ठिकाणी येईल. निश्चित नाशिककरांचा विश्वास हा भाजपवर आहे, देवेंद्रजींवर आहे, युतीवर आहे, युतीच्या सगळ्या नेत्यांवर आहे. आणि त्यांना माहीत आहे की नाशिकचा विकास किंवा येणारा कुंभमेळा हा या ठिकाणी आम्हीच यशस्वी करू शकतो, याची खात्री सर्व नाशिककरांना आहे. देवेंद्रजींवर विशेष करून त्यांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे नाशिकमध्ये 100चा आकडा पार करणं आम्हाला काही कठीण नाही. भाजपसमोर मित्रपक्षांचंच आव्हान असेल की विरोधी पक्षाचं जास्त आव्हान असेल? आता मी सांगितलं 100च्या वर. जर आम्ही 125-22 ज्या असे काही सीट असतील त्यात जर आम्ही 100च्या वर निवडून येणार आहोत तर यात काय कोणाचं आव्हान आहे कोणाचं नाही आहे त्याचं काही मला चिंता नाही. मी सांगेल पुन्हा की नाशिककरांचा विश्वास, जनतेचा विश्वास आमच्यावरच आहे. समोरचे पक्ष तुम्हाला कुठे आहेत, काय त्याची परिस्थिती काय याची कल्पना आहे. भाऊ, राष्ट्रीय पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान यंत्रावर पहिलं स्थान देण्यात येणार आहे आणि पहिले जे चालू होतं का अध्यक्षाप्रमाणे नावं राहतील, आता राष्ट्रीय पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं पहिलं स्थान राहील. राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही कसं बघताय? बरोबर आहे, हा निर्णय योग्य आहे. पण गेल्यावेळी नगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष आमचा देशामध्ये, आम्ही कुठे 10व्या स्थानावर 9व्या स्थानावर, ज्यांना 100 मतं मिळाली कोणाचे डिपॉझिट वाचले नाही ते वरती. त्यामुळे मला असं वाटतं की हा नियम जसा विधानसभेमध्ये आहे, लोकसभेमध्ये आहे, तो आता यावेळेला करून घेण्यात आलेला आहे आणि मला वाटतं हा निर्णय योग्य आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता म्हटलेलं आहे की आम्ही अनेक आक्षेपी घेतलेल्या हरकती नोंदवल्या होत्या दुपारासाठी, त्याची कोणती कारवाई झाली नाही, त्यामुळे पारदर्शकपणे या निवडणुका होणार नाही हे निश्चित असेल. मला वाटतं हरण्यापूर्वीच त्यांनी करण्याचा तयार ठेवलेली आहेत. त्यांना माहिती आहे आपला दारुण पराभव या ठिकाणी होणार आहे. एकही महापालिकेत त्यांना काँग्रेस केंद्र कोणाच्या वाटेवर जाणार नाही आणि त्यामुळे आता मग सांगायचं काय, मग ते सांगितलं. त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की निवडणुका पारदर्शक झाल्या नाही, दुबार नावं काढली नाही, तुम्ही यंत्रामध्ये बदल झाला, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी घोळ केलेला आहे, तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला पाहिजे होतं. हे सगळी कारणं त्यांची तयार आहेत आणि त्यासाठी मुद्दाम ते आता ग्राउंड तयार करत आहेत. जयंत पाटील साहेब यांनी असा प्रश्न उपस्थित केला की कुंभमेळ्यासाठी हे झाडं काढतायत, जागा जी घेत आहेत ती कोणासाठी घेत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोणती जागा घेत आहेत, कुठे काय, त्यांना माहिती तरी आहे का काय कुंभमेळ्यामध्ये काय चाललं आहे, कुठे झाडं लावत आहेत, कोणती झाडं काढत आहेत, त्यांना कल्पना तरी आहे का? उगाच काहीतरी कोणीतरी सगळ्यांनी त्याच्यावर तोंडसूक घ्यायचं, काही बोलायचं. आज तुम्ही कार्यक्रम बघितला, आपण 15,000 झाडांचं केवढी मोठी झाडं आपण या ठिकाणी लावली आहेत, ती सगळी 100% जगवतो आहोत. 500-700 झाडं कमी जास्त झाली, पण त्या बदल्यामध्ये आम्ही या उपरही सांगितलं की तुम्ही 20,000 सांगा, 25,000 सांगा, 50,000 झाडं सांगा, आम्ही CSRमधून त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देऊ. त्या कॉलनी त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करायला तयार आहेत आणि नाशिक शहर हे सगळ्यात महाराष्ट्रातलं हिरवं शहर राहील, पर्यावरणपूरक शहर राहील. त्यासाठी आम्ही जे लागेल ते त्या ठिकाणी करू. मग महापालिकाही करेल, शासन म्हणून आम्ही करू, देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर लोकांची मानसिकता आहे, विविध संघटना आहेत,
NGO आहेत, सगळ्या संघटना आहेत, सगळ्यांनी सांगितलं, सगळे साधू महंतांनी सांगितलं की ही सगळी जबाबदारी सगळी आम्ही घेऊ, आम्ही झाडं वाढू, आम्ही झाडं लावू, त्याची निगराणी आम्ही राखू. मला वाटतं यापेक्षा अजून कोणी काय सांगितलं, म्हणजे बाहेरून कोणीतरी सांगलीहून बोलायचं आणि साताऱ्याहून बोलायचं या विषयावर मला तर कळतच नाही काय काय बोलू मी या विषयावर. हो, दिल्लीमध्ये आज काँग्रेसचं एक आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये अत्यंत आक्षेपार्ह अशा पंतप्रधानांबद्दल घोषणा देण्यात आल्या. मोदी तेरी खबर सुनेगी अशा पद्धतीच्या वाईट घोषणा ज्या आहेत त्या या आंदोलनात घेण्यात आल्या. नाही, मला वाटतं खरं म्हणजे पंतप्रधानांबद्दल त्याची गरिमा त्या पदाची राखली पाहिजे, असं कोणी बोलता कामा नये. पण तुम्हाला माहीत आहे कुणाची कबर खोदली गेलेली आहे सध्या बिहारमध्ये. काय झालं, तुमची कबर अशी खोदली गेली, त्या कबरीच्या खाली अजून तुम्ही किती फूट चालले गेले, 100 फूट खाली चालले गेले. काय राहिलं, राहुल गांधीला 5 आणि 6 जागा मिळतात 250 पैकी, तरी पण आमची कबर खोदायच्या गोष्टी करतायत. मला वाटतं या लोकांना वाटत कशी नाही की जनमनाची, आणि म्हणून अशा घोषणा देऊन तुम्ही अजून तुमची कबर खोल करतात. आजच्या कार्यक्रमामध्ये नाशिकमधले 4 मंत्री होते, पण एकही मंत्री इथं उपस्थित राहिले नाहीत कार्यक्रमाला. त्यांना काही कामं असतील जरुरीची यापेक्षा अधिक, त्यामुळे शाळे नसतील. कारण आता काल परवाच अधिवेशन संपलेलं आहे, मतदारसंघातले काही कामं खोळंबलेली आहेत किंवा बाहेर गावी असतील. मी अजून त्याच्याशी बोललो नाही, पण मला वाटतं आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आहोत. सगळे एकत्रितपणे आम्ही कुंभमेळ्याची तयारी करतो आहोत, आणि त्या निवडणुकासुद्धा आम्ही महायुतीकडून, कारण ते आमच्या महायुतीचे सगळे, दुसरं तर कोणी नाही फार. आम्ही सगळे एकत्रितपणे लढतो आणि सगळ्या कामामध्ये आम्ही, विशेष करून कुंभमेळ्याच्या कामात आम्ही सगळे सोबत आहोत. आपण प्रकाशामध्ये भाषणामध्ये अत्यंत थेट इशारा दिला, आम्ही सहिष्णू आहोत, पण वाटेल ते साधू महंतांबद्दल बोलू नये. निश्चित तुम्ही सांगतायत तुम्ही 25,000-20,000 कोटी काय साधू महाराजांच्या गांजावर खर्च करतायत का, त्यांना गांजा प्यायसाठी ते आणतायत का, हे आक्षेपार्हच आहे. हे बघा, तुम्हाला अधिकार सगळा आहे, तुम्ही वृक्षप्रेमी आहात, निसर्गप्रेमी आहात, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. पण काही लोक याच्यामध्ये घुसून विनाकारण काहीतरी वेगळ्याच भानगडी लावण्याच्या विचारात दिसत आहेत, म्हणजे वेगळेच वाद निर्माण करण्याचा त्यांचा काहीतरी विचार दिसतोय. आणि म्हणून तुम्ही अतिशय सहजपणे आमच्या साधूंवर तुम्ही अशा पद्धतीने बोलाल की गांजा प्यायसाठी हा खर्च करतात का, गांजा तुम्ही देऊ नका, ते येणार नाहीत. मला वाटतं हे अतिशय आक्षेपार्ह आहे, आणि खरंच सांगतो की हे आम्हीच ऐकू शकतो, दुसरं कोणी ऐकणार नाही असं. आणि म्हणून माझं सगळं त्यांनाही सांगणं आहे की यापुढे असे स्टेटमेंट करू नका, आम्ही काय तुमचं सगळं ऐकून घेऊ. पण अशा पद्धतीने तुम्ही असं म्हणत असाल, कोणी म्हणतात काय केलाच पाहिजे का कुंभ, हे कसं सहन करणार आम्ही, हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाला हाताशी धरून अन्य पक्ष संपवण्याचा डाव भाजप आखते, अशा प्रकारचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी आयोगावर केला आहे. आता काय बोलावं मी आंबेडकर साहेबांवर, ते नेहमी असे स्टेटमेंट करत असतात, ते वारंवार असे स्टेटमेंट करत असतात. त्यामुळे आता काय निवडणूक आयोग कुठे काय, म्हणजे तुम्ही हारायला लागले, पराभव झाला की तुम्हाला निवडणूक आयोग सोपा वाटतो, तुम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्टसुद्धा सोपं वाटतं, त्यांच्यावर तुम्ही तोंडसूक घेतात. तुम्ही बॅलेट पेपर त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणतायत, कधी म्हणतात मतदारांमध्ये एवढी नावं वाढली आहेत. आता एवढी नावं मतदारांमध्ये वाढली आहेत का, सगळ्यांचीच नावं, म्हणजे काही सगळ्यांच्याच मतदारसंघामध्ये नावं आहेत, ते प्रिंटिंग मिस्टेक आहेत, काही चुकीने झालेली आहेत. काही काही ठिकाणी लोक 2-2 ठिकाणी फॉर्म भरतात, या गावाला भरतात त्या गावाला भरतात, त्यात कोणाची चूक आहे. पण या ठिकाणी त्यामुळेच आम्ही निवडणुका जिंकतो असा आभास त्या ठिकाणी निर्माण केला जातो आहे, तो अतिशय सपशेल खोटा आहे. आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये तुम्हाला कुठेही जागा राहिलेली नाही, जनता तुम्हाला स्वीकारायला तयार नाही, तुमचे कुठली कामं नाही, तुमच्याकडे सत्ता असताना आलं तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही, तुम्हाला काय लोक एक्सेप्ट करतील. पण आता खापर फक्त निवडणूक आयोगावर फोडायचं, कोर्टावर फोडायचं, हा प्रकार त्यांचा तर सर्रास चाललेला आहे. कारण त्यांना स्वतः हार समोर दिसते, पराभव समोर दिसतोय. भाऊ, आपण वृक्षारोपणाच्या संदर्भात आज उद्घाटन केलंय. जे झाडं आपण रिप्लांट करणार आहे इतर ठिकाणी, तर त्यांचं सक्सेस रेशो किती आहे आपल्याकडे काय माहिती आहे, किंवा पर्यावरणप्रेमींचा असा प्रकार नाही, गेल्या वेळी सुद्धा आम्ही 700-800 जो 1000 झाडं आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट केलेली होती, आणि निश्चित त्याचा सक्सेस रेशो सुद्धा 60 ते 70%, म्हणजे 1000 झाडावरचे 600-700 झाडं 100% जगतात. मोठी मोठी झाडं अगदी खालून काढलेली वृक्ष मोठी ती पण जगतात. पण आम्हाला जी झाडं काढली ती तर लहानच आहेत, त्याचा सक्सेस रेट सुद्धा चांगलाच राहील. पण समजा दुर्दैवाने 300-400 झाडं गेली सुद्धा, छोटी रोपटी गेली, दगावली, नाही आली, पण आम्ही सांगितलं की आम्ही 20-25 हजार तुम्ही सांगाल तेवढी मोठी 15-20 फुटे झाडं आम्ही लावतो. तुम्ही बघितलं आता, एक तुम्ही 15 जाऊन बघा काय त्या ठिकाणी सगळी झाडं हिरवी होतील अजून, कारण ती लांबून आली ती 1200-1300 किलोमीटरवरून. पाणी त्यांना आम्ही द्यायला सुरुवात केली, आता खत दिलेलं आहे. तुम्ही 1 महिन्या-2 महिन्यात बघा ती झाडं कशी टवटवीत होतात, कसं त्या ठिकाणी चित्र उभं राहतं. आणि म्हणून मला वाटतं की नुसतं विरोधाला विरोध नको, कुंभमेळ्यासारखा एक मोठा आमच्याकडे सण आहे तो आमचा एक प्रकारचा, तो त्या ठिकाणी होतोय, पवित्राचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय. आणि फक्त तेवढंच घेऊन तुम्ही जे चांगले ते दाखवा ना. तुम्ही खरंच पर्यावरणप्रेमी आहात, तुम्ही वृक्षप्रेमी आहात, तुम्ही जाऊन बघा तिथे आम्ही काय करतो, आलेली झाडं बघा,
आता एका दिवसात दररोज 2 ट्रक येतील, 700 800 झाडं या ठिकाणी येणार आहेत. आम्ही खड्डे खोदून लगेच ते फ्रेश, कारण आम्ही एकत्र आणून ठेवलीत. अजून ती कुठे मग त्याला दुखापत झाली किंवा मग मेली तर अजून तुम्ही म्हणाल बघा ही झाडं सगळी वाळलेली आहेत. आणि म्हणून आम्ही जसे खड्डे खोदून होतील तसे हजार झाडं एकेका दिवसात टप्प्याने त्या ठिकाणी आणणार आहोत. नगर परिषद निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे भाजपला मदत करतायत किंवा वाटत अशा चर्चा होत्या. महापालिकेत काय नक्की असं किंवा येत आहे का खडसे काय? आता काय राहिलं त्यांचं मला समजत नाही. तुम्ही त्यांचा प्रश्न मला विचारता. आता मी काय सांगू, ते प्रत्येक ठिकाणी ते कपडे बदलत तर तसे पक्ष बदलत आहे. सध्या त्यांचं काय राहिलं आहे? ते मुख्यमंत्री होते नाही होता त्यांच्यावर काय वेळ आली तुम्ही बघा. आता ते म्हणतात मी इकडे कमळाचं करेल, इकडे म्हणतात घड्याळाचं करेल, इकडे म्हणतात धनुष्यबाणाचं करेल. माझा कुटुंबाचा प्रश्न आहे. आता पक्षामध्ये कसा काय कौटुंबिक प्रश्न येऊ शकतो? आता त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. जाऊया, तो विषय संपलेला आहे माझ्यापासून. आज वृक्ष लागवड होत असताना आपण काही पर्यावरणप्रेमींना निमंत्रण दिलं होतं का? कारण वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करतायत. आज नाशिक हिरवगार करण्याच्या दृष्टीने लागवड होती. अशा वेळेस फारसे पर्यावरणप्रेमी दिसले नाही. आपण निमंत्रण मी सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं. आम्ही शासनातर्फे सुद्धा आम्ही माझ्या वैयक्तिक माझ्या पीना सांगून सगळ्यांना आमंत्रित केलं होतं की आपण या, आपणही बघा. पण काही लोकांना त्याच्यामध्ये त्यांचा हेतू शुद्ध नाही आहे. अन्यथा एवढी झाडं आल्यावर ते बघायला तरी आले असते ना की मग काय करतायत काय नाही, हे आमचं चुकतं आहे, बरोबर आहे. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही सूचना द्या अजून, यात काय आमचं चुकतं आहे का, बरोबर आहे का, तरी यायला पाहिजे. पण बरेच जण त्यातले जे रोज तोंडसूक घेत आहेत सगळे साधू महंतांवर, आमच्या धर्मावर, ते कोणी त्या ठिकाणी आलेलं नाही. तर मग त्यांचा हेतू काय नेमका? नशी झाडं वाचवायची आहे का त्याच्या आडून काही साधायचं आहे, हे तुम्ही ठरवा. आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.